नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक. आज आपण झिका व्हायरस याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्याची प्रमुख लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपण काळजी कशी घेऊ शकतो याची माहिती घेणार आहोत. प्रमुख लक्षणांमध्ये झिका व्हायरसच्या पहिलं लक्षण आहे ते थंडी वाजून ताप येणे. थंडी वाजून ताप जो येतो तो अगदी 103, 104 असा ताप असतो. दुसरं लक्षण जे आहे त्याच्यामध्ये हातपायांची हाडे, सगळे जॉईंट्स वगैरे दुखायला लागतात. सगळी जॉईंट्स इतकी सिव्हिअर पेन होत असतात की पेशंटला चालताही येत नसतं. तिसरं लक्षण आहे ते रेड कलरचे रॅशेस येतात हातांवरती, पायांवरती खूप रॅशेस येतात, खूप पुरळ उठतात आणि आपल्याला वाटतं की काय कुठली रिॲक्शन वगैरे झाली की अशा प्रकारचे ते रॅशेस येतात. चौथं लक्षण आहे ते पोटात दुखणे. पोटात कधीकधी दुखून कळ मारणे असं पण होत असतं. पाचवं लक्षण आहे ते उलटी, मळमळ असं होत असतं. सहावं लक्षण आहे ते हेडेक. हेडेकमध्ये काय आहे की खूप इतकं सिव्हिअर हेडेक असतो की डोक्यात कोणीतरी हातोडा मारला आहे अशी लक्षणे दिसत असतात. या टाईपची सगळी लक्षणं दिसली तर आपल्याला झिका व्हायरस आहे याचा थोडासा अंदाज येतो आपल्याला आणि आपल्या जवळच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून आपण ती पुढची ट्रीटमेंट काय ती घेऊ शकतो. आता याच्यापासून सिंपल काळजी घेण्यासारखे टिप्स काय आहेत ते तुम्हाला सांगतो. मेन म्हणजे आपण आता बघतोय सध्या पाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे, सगळीकडे पाणी खूप साठतं आहे. तर या पाण्यामध्ये तो झिका व्हायरस नावाचा जो मच्छर आहे तो तयार होतो. आता ह्यापासून आपल्याला बचाव कसा करता येईल? मेन म्हणजे काय की आपण जेव्हा केव्हा आपण बाहेर जात असतो किंवा फुल कपडे घालून जाणे म्हणजे हातांपर्यंत पूर्ण फुल कपडे घालणे, सॉक्स घालणे, टी शर्ट्स पण फुल घालणे, जॅकेट्स वगैरे घालणे यापासून आपण तयारी केली तरी तो होऊ शकतं. घरामध्ये जिथे कुठे पाणी साठलं आहे किंवा पाणी साठण्याचे चान्सेस आहेत ते सगळं पाणी साठलेलं काढून टाकायचं म्हणजे तिथे तो मच्छर येऊ शकत नाही किंवा तिथनं आपल्याला तो व्हायरस पसरू शकत नाही. किंवा जुनी भांडी काही असतील त्यांना गरम पाण्यातनं एकदा धुवून घ्यायचे किंवा फवारणी करून घ्यायची किंवा गुड नाईट कॉईल्स वगैरे लावायचे आहेत. आणि लहान मुलांना विशेषतः आपण जे काही बाजारात प्रोडक्ट्स मिळतात गुड नाईट रोल ऑन वगैरे किंवा मॉस्किटो रिपेलंट क्रीम्स असतात ते लावून त्यांना गार्डनमध्ये वगैरे खेळायला घेऊ शकतो किंवा बाहेर घेऊन जाऊ शकतो. ही सगळी काळजी जर आपण घेतली तर मग आपल्याला झिका व्हायरसचा धोका कमीत कमी होऊ शकतो. त्यामुळे जर अगदीच काही वाटलं त्रास आहे तर मी माझं नाव नंबर सगळं शेअर करत आहे. याच्यावरती तुम्ही मला लगेच कॉन्टॅक्ट करून लक्षणं काय आहेत, झिका व्हायरसची आहेत का हे सगळं विचारून ट्रीटमेंट वगैरे ऑनलाईन पण घेऊ शकता.